नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स या दुसऱ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आपला दुसरा चॅनल आहे. सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवर मी घरामध्ये जे काही साध्या सोप्या भाज्या आम्ही करत असतो किंवा पाहुणे आल्यावर जे काही करतो, मुलांना डबा, नाश्ता जे काही नवीन करते, कधी ट्रायल केलेल्या रेसिपीज असतात, असे हलके-फुलके रेसिपी ब्लॉग शेअर करत असते. बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा. आज मी कांद्याची पात करणार आहे. थंडीमध्येच फक्त मी कांद्याच्या पातीची भाजी करते. कारण इतर वेळी खरं तर ती सीझनमध्ये नसते, पण आजकाल सगळ्या दिवशी मिळतं. पण तरीही कांद्याची पात आणि वांगं करावं तर ते थंडीमध्येच. तर आज आपण कांद्याच्या पातीची साधी सोपी भाजी करणार आहोत. आमच्या घरची सोपी पद्धत तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यासाठी काही साहित्य लागत नाही. या सांगते काय-काय मी घेतलेलं आहे. तर त्यासाठी इथं मी एक मोठी पेंडी कांदापात घेतली. त्याचे कांदे काढले. 5 स्वच्छ धुवून बारीक चिरून निथळायला ठेवली. त्याचबरोबर 4 मोठे चमचे हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून तासभर भिजवली. 15-20 लसूण पाकळ्या लागतात आणि इकडे आपण जो पातीचा कांदा आहे, जो त्या पेंडीचा होता त्यालाच बारीक चिरून घेतलाय. तर कांदा इथं मी जो पातीला होता तोच वापरतेय. तुम्हाला नको असेल तो कांदा खायला वगैरे वापरायचा आहे, तर आपला साधा कांदा एक मोठा वापरला तरी चालणार आहे. त्याचबरोबर डाळ भिजवून घ्यायची आणि त्यासोबत आपल्याला आपल्या घरातला जो फोडणीचा डबा असतो किंवा मिसळणीचा डबा, त्यातले काही मसाले फोडणीसाठी लागणार, भाजी तयार होते. चला आता गॅसकडे जाऊ. तर आता कढई गरम करायला ठेवू. कढई तापतीये तोपर्यंत मी लसूण ठेचून घेणार आहे. आता घरामध्ये जेव्हा मी करत असते ना, शूट-बीट नसतं, त्यावेळी मी भांडी वाचवते. आता याच ताटलीमध्ये फक्त बत्त्याने मी लसूण रगडून घेते. तर मला पहिल्यापासून अशी सवय आहे भांड्यात भांडी वापरायची आणि तुम्हाला पण ही सवय लावून घ्या. तुम्हाला जर भांडीवाली बाई कायमची ठेवायची असेल, टिकवायची असेल, तर भांडी कमी पडायची. लसूण ठेचून झाला, आता फोडणी करूया. कढईमध्ये घेऊया तेल. 2 ते 3 चमचे. तेल मस्त तापलंय. फोडणीचा डबा घेऊन पटकन फोडणी देऊया. मोहरी तडतडली, जिरं घालायचं. मग घालूया लसूण. भरपूर लसूण घालायचा आणि परतायचा. तर याला लसूण छान खरपूस करायचा, हलका तांबूस रंग आला पाहिजे. आणि मग यामध्ये घालूया पातीचा कांदा किंवा साधा कांदा जो असेल तो. कांदाही 2 मिनिटं परतूया. हे बघा कांदा परतलाय. आता यामध्ये घालायचा हिंग आणि मग घालूया हरभऱ्याची डाळ जी आपण भिजवून घेतली होती. डाळ घेऊया 2 मिनिटासाठी परतू. आणि हे घ्या डाळ आपण 2-3 मिनिटं मस्त परतली. आता घालूया मसाले. हळद, मिरची पावडर 1 चमचा. हा छोटा आहे म्हणून मी 2 घालतेय. तुमचा जो कुठला साठवणीचा मसाला आहे तो चवीप्रमाणे. इथं मी साधारण 2 टीस्पून आणि या चमच्याने 4 चमचे घातले. हा खूप छोटा आहे ना म्हणून. थोडंसं पाणी घालूया आणि परतूया. आणि हे बघा हे मस्त परतलंय. आता घालूया कांद्याची पात आणि याला घेऊया परतू. आणि लक्षात घ्या पालेभाजी, मग ती कांद्याची पात असो किंवा कोणतीही पालेभाजी असो, त्याला लगेच मीठ घालायचं नाही. सुरुवातीला ती अशी इतकी मोठी दिसते आणि शिजल्यावर एवढीची होते, मग मिठाचा अंदाज चुकू शकतो म्हणून. त्यामुळे आधी काय करू, आपण याला चांगलं परतून थोडंसं बसून देऊया आणि मग अंदाज घेऊन मीठ घालूया. यावर झाकूया, 2 मिनिटाची वाफ काढूया. 2 मिनिटाची वाफ काढली आणि हे घ्या याला सुटलंय पाणी. भाजी अशी खाली बसली. आता भाजी खाली बसली की मग मिठाचा अंदाज बरोबर येतो. आता यामध्ये घालायचं मीठ. साधारण 1 पाऊण टीस्पून मीठ घातलं. पालेभाजीला मीठ थोडं कमीच घालायचं कारण त्या स्वतःच असताना थोड्याशा खारट असतात. मीठ घालायचं, याला मिक्स करायचं आणि एक 4-5 मिनिटं किंवा डाळ अशी 90% म्हणजे 90% शिजेपर्यंत याला शिजवून घ्यायचं. कारण याच्यातली डाळ एकदम मऊ चांगली लागत नाही. थोडीशी अशी कण असला ना की मग छान लागते. तर आता भाजी एक 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊ. 7-8 मिनिटं शिजवून घेतलं आणि हे बघा आपली ही मस्त अशी कांद्याची पात तयार झालेली आहे. तर मस्त आपली कांद्याची पात तयार झाली आहे. याच्यात पाणी आपोआपच सुटतं कारण पातीमध्ये स्वतःचं भरपूर पाणी असतं, त्यामुळे मी वेगळं पाणी घातलं नाही. तुम्हाला जर एकदम कोरडी करायची तर काय करा, शेवटी गॅस थोडा मोठा करायचा आणि सगळं पाणी तुम्ही 2 मिनिटं परतून आटवून घेतलं तरी चालेल. आणि आपली ही भाजी तयार झाली आहे. थंडीमध्ये जी कांदापात येते ना ती एक नंबर लागते. फक्त ही
चपातीपेक्षा ना ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी असते त्याच्यासोबत खा. खास करून बाजरीच्या भाकरीबरोबर. कारण थंडी आहे, बाजरीची भाकरी तर होतेच. तीळ लावलेली असेल तर अजूनच उत्तम. फक्त काय आहे ना, ही भाजी मला खूप खूप आवडते आणि पालेभाज्यांमध्ये माझी सगळ्यात आवडती भाजी कुठली तर ही आणि करडईची. पण ही भाजी खाल्ल्यानंतर माझं पोट दुखतं, तरीसुद्धा मी आवर्जून इतकी तरी खातेच. त्यामुळे कितीही आवडत असली तरी पण मला कंट्रोल ठेवावा लागतो. आणि आपली ही कांद्याची पात आमच्या घरच्या पद्धतीने तयार झाली. तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर मला सांगा. कुणी बेसन पेरून करतं, कुणी हे भरतामध्ये घालून वांग्यासोबत करतं. बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. तुमच्याकडचा काही वेगळा प्रकार असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्याकडचा प्रकार तुमच्या घरी एकदा जरूर करून बघा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग!